नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ह्या लेक्चरमध्ये. आणि आपण ह्या लेक्चरमध्ये महत्त्वाच्या योजना बघणार आहोत. सुरुवातीला आपण केंद्र सरकारच्या योजना बघूयात आणि नंतरच्या याच्यामध्ये आपण राज्य सरकारच्या योजना बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्र राज्य आणि इतर राज्याच्या महत्त्वाच्या योजना आपण त्यामध्ये कव्हर करणार आहोत. आता ह्या लेक्चरची PDF तुम्हाला ह्या चॅनलवरती भेटेल आणि करंट अफेअर आपल्या इयरबुकची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी 10 लेक्चर झालेले, तर त्याची प्लेलिस्ट तुम्ही जर इथं क्लिक केलं तर ती तुम्हाला भेटून जाणार आहे. वाटलंच तर मी पिन कॉमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला ती प्लेलिस्ट देईल. तर पहिलीच आपली योजना आहे वीर परिवार योजना म्हणून. तर काय ही राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण, ज्याला आपण नालसा म्हणतो, त्यांनी या योजनेची सुरुवात केलेली आहे आणि सुरुवात झालेली आहे जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथून. उद्देश काय? सैन्य आणि निमलष्करी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना सेवा पुरवणे, कायदेशीर मदत आणि सल्ला देणे ही एक देशव्यापी कायदेशीर मदत योजना आहे. आता जर तुम्ही नावच बघितलं तर त्याच्या नावामध्येच भरपूर साऱ्या प्रमाणात अर्थ आहे. आता जर योजना तुम्ही संपूर्ण बघितल्या तर बऱ्याच योजनामध्ये तुम्हाला त्याच्या नावावरूनच त्याचा अर्थ कळणार आहे किंवा त्याचा उद्देश त्याच्या नावामध्येच लपलेला असतो. तर वीर म्हणजे काय? आपण जे आपले आर्मीमध्ये असतात तर त्यांना आपण वीर वगैरे म्हणतो, आर्मी मॅनला किंवा मग त्यांना. तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. वीर परिवार योजना ही कशासाठी? जे पण लोक आपले सैन्यामध्ये आहेत तर त्यांच्या परिवारांना सपोर्ट करण्यासाठी ही योजना आहे. कोणी सुरुवात केली? नालसाने ही योजना सुरुवात केलेली. हा सर्वात महत्त्वाचा फॅक्ट इथे आहे. याच्यावरतीच MCQ फ्रेम होऊ शकतो. पुढची योजना आहे आपली कॅम्पस कॉलिंग कार्यक्रम आहे. आता हा जो कॅम्पस कॉलिंग कार्यक्रम आहे खूप महत्त्वाचा आहे. कोणी सुरू केला आहे? राष्ट्रीय महिला आयोगाने हा सुरू केलेला आहे. कशासाठी? विद्यार्थ्यांच्यावर होणारे लैंगिक छळ रोखणे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी हा कॅम्पस कॉलिंग कार्यक्रम यांनी सुरू केलेला आहे. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, तर हा राष्ट्रीय महिला आयोगाने सुरू केलेला आहे. नाहीतर आपल्याकडे एक NCPCR नावाची सुद्धा बॉडी, त्याला आपण नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स असं म्हणतो, तर त्यांनी हा प्रोग्राम किंवा कार्यक्रम सुरू न करता राष्ट्रीय महिला आयोगाने सुरू केलेला आहे. हे मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे आपलं ज्ञान भारतम मिशन म्हणून. आता याच्या नावामध्येच आहे, ज्ञान म्हणजे काहीतरी नॉलेज संदर्भात असणार आहे, भारतम म्हणजे काहीतरी एन्शंट काहीतरी गोष्टी त्याच्यामध्ये असणार आहे. उद्देश काय त्याचा? भारताच्या प्राचीन हस्तलिखित वारशाचे संरक्षण व जतन करणे यासाठी हा उपक्रम आहे. कोणता? ज्ञान भारतम मिशन, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इथं उद्देशच त्याचा महत्त्वाचा आहे. पुढे आपलं प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना. तर आता ही खूप महत्त्वाची योजना आहे. म्हणजे जर योजनाच्या टॉपिकमध्ये कोणता प्रश्न येऊ शकतो तो त्याच्यामध्ये सर्वात टॉपला ही योजना येते, प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना. तर याला मंजुरी कधी भेटली? 16 जुलै 2025ला या योजनेला मंजुरी भेटलेली. या योजनेची घोषणा 2025-26च्या अर्थसंकल्पात झालेली आहे. वार्षिक खर्च किती? 24,000 कोटी एवढा याचा वार्षिक खर्च आहे. आता हा वार्षिक खर्च आपल्याला सरळ सेवाच्या एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. आणि जे करंट अफेअरचा बुक आहे तर त्याच्यामध्ये काही काही ठिकाणी तिथं त्यांनी 2400 कोटी दिलेलं आहे, जे की आपलं चुकीचं आहे. तुम्ही इथं बघू शकता, PIBच्या वेबसाईटवरून मी हे घेतले, तर ॲन्युअल आउटले त्यांनी हा 24 करोड रुपयांचा सांगितलेला आहे. अजून एक फॅक्ट इथं महत्त्वाची आहे, जी की ऑड आहे. याचा कालावधी हा 6 वर्ष आहे. सरासरी वर्ष योजनेचा हा 5 वर्ष असतो, पण या योजनेचा कालावधी हा 6 वर्ष आहे. त्याच्यामुळे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. उद्देश काय? शाश्वत पद्धतीद्वारे शेती उत्पादन वाढवणे, सिंचन व्यवस्था सुधारणे आणि साठवणुकीच्या सुविधा उपलब्ध करणे असा उद्देश या प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आहे. आणि देशातील 100 जिल्ह्यांमध्ये ही राबवण्यात येणार आहे. आता हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. मला वाटतं त्यांनी ऑलरेडी ह्या स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे. मला वाटतं अमृत नावाची जी स्कीम होती त्याच्यावरती राज्यसेवा पूर्व 2021 का 22ला त्यांनी प्रश्न विचारला होता. त्याच्यामध्ये त्यांनी किती जिल्ह्यांमध्ये किंवा किती संपूर्ण शहरांमध्ये असा प्रश्न त्याने ट्विस्ट केला होता आणि तिथं ते वाक्य चुकवलेलं होतं. त्याच्यामुळे हे 100 जिल्ह्यांमध्ये राबवणारे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. याच्यावरती आता प्रश्न कसा बनू शकतो ते सुद्धा तुम्ही इथं बघा. सेम आयोगाच्या पॅटर्नवरती मी प्रश्न फ्रेम करत असतो. तर इथे बघा, प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना आहे, त्याच्याबद्दल खाली 4 विधानं दिलेली. ऑप्शनसुद्धा तुम्ही इथे बघू शकता. काय ही योजना 2025-26च्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली? तर बरोबर आहे. वार्षिक खर्च 24,000 कोटी, आत्ताच आपण तो बघितला. ही योजना देशातील सर्व 750 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. ठीक आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शाश्वत पद्धतीने शेती उत्पादन वाढवणे हा आहे. तर यातले 3 विधानं बरोबर आहे आणि हे विधान आपलं 3 नंबरचं मात्र चुकीचं आहे. सर्व जिल्हे का त्याच्यामध्ये? नाही. त्याच्यामध्ये फक्त 100 जिल्हे
तर प्रश्न कोणत्या अँगलने विचारला जाऊ शकतो हे तुम्ही रीडिंग करतानाच त्याचा विचार जर केला तर तुमचं रीडिंग चांगलं होतं, इफिशियंटली होतं आणि लक्षातसुद्धा तुम्हाला जास्त प्रमाणात ते राहतं. पुढचा आपला हा 9व्या उपक्रम आहे, खूप महत्त्वाचा आहे. तर हा काय आहे, भारत सरकारने किशोरवयीन मुलींच्या कौशल्य विकासासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे. 24 जून 2025ला हा सुरू करण्यात आलेला आहे. 9व्याचा फुल फॉर्म काय आहे? नर्चरिंग ॲस्पिरेशन्स थ्रू व्होकेशनल ट्रेनिंग फॉर यंग अडोलसंट गर्ल्स. तर इथं ज्या यंग अडोलसंट गर्ल्स आहेत त्यांच्यासाठी हा व्होकेशनल ट्रेनिंगचा प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये त्यांचा वयोगट खूप महत्त्वाचा. वयोगट आपल्याला पाठ करायचा आहे. 16 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण देणे, रोजगार संधी निर्माण करणे असा उद्देश या 9व्या उपक्रमाचा आहे. महिला व बालविकास मंत्रालय आणि कौशल्य विकास मंत्रालय यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. आता ही जी लाईन आहे ना, ही लाईन तुम्हाला जी.के. टुडेच्या वेबसाईटवरती भेटणार आहे. जी.के. टुडेची वेबसाईट जर तुम्ही बघितली तर रिसेंटचा असा ट्रेंड आहे, सरळ सेवा हो किंवा मग एम-पी-एस-सी आयोग असू द्या, तर ते त्या वेबसाईटवरून क्वेश्चन फ्रेम करतायत. तर तिथं त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे, की कोणत्या 2 मंत्रालयांनी मिळून ही योजना किंवा उपक्रम सुरू केलेला आहे? तर महिला व बालविकास मंत्रालय हे एक झालं आणि दुसरं आपल्याकडं कौशल्य विकास मंत्रालय, हे 2 असे मंत्रालयांचा मिळून हा संयुक्त उपक्रम आहे. आता पी-आय-बीची वेबसाईट मी जेव्हा बघितली, मला त्यात अजून काही महत्त्वाचे फॅक्ट्स भेटले. जसं की 19 राज्य आणि 27 जिल्ह्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. मोस्ट ऑफ द जे आपले इयरबुक आहे त्याच्यामध्ये हे दिलेलं नाही आहे. तर 19 राज्य आहे आणि 27 जिल्हे आहे. आता त्याला अजून जर तुम्ही डीपमध्ये बघितलं तर त्या पी-आय-बीच्या वेबसाईटमध्ये त्यांनी 19 राज्यांची लिस्ट आणि जे 27 जिल्हे आहेत त्याची सुद्धा लिस्ट दिलेली आहे. तर महाराष्ट्रामध्ये 2 जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश आहे. कोणकोणते जिल्हे ते? गडचिरोली आणि नंदुरबार. हे आता आपल्याला पाठच करायचं आहे. खूप जास्त चान्सेस आहे की ह्या 9व्या उपक्रमावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि ते ट्विस्टसुद्धा करतील. म्हणजे इन डिटेलमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसा राज्यसेवा पूर्वला त्यांनी डी गुकेशवरती इन डेप्थ प्रश्न विचारला, त्या स्वरूपाचा प्रश्न या उपक्रमावरती विचारल्या जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. पुढे आपली आदी कर्मयोगी कार्यक्रम आहे. सुरुवात कधी झालेली त्याची? 27 जून 2025. आता मी तुम्हाला सांगितलं की योजनांच्या नावामध्येच त्याचा मीनिंग हा लपलेला असतो. आदी कर्मयोगी याच्यावरून तुम्हाला काय कळतंय का? आपण कर्मयोगी याच्या अगोदर बघितलं, जिथं-जिथं आपलं यू-पी-एस-सीचा किंवा मग ऑफिसर्स, अधिकाऱ्यांचा संबंध येतो, तिथं आपण कर्मयोगी हा शब्द बघितलेला आहे. आदी म्हणजेच काय? आदी म्हणजे आदीचा अर्थ असा होतो, की जे खूप पूर्वी काळापासून आहेत, तर त्याला आपण आदी म्हणतो. महादेवाला सुद्धा आपण आदी म्हणतो. आदी तू, अनंत तू असं आपण म्हणतो ना महादेवाला. तर असं म्हटलं जातं, की धर्तीवरचा पहिला जर कोणी असेल म्हणजे पहिला व्यक्ती, पुरुष किंवा काय देव वगैरे तुम्हाला जे म्हणायचं ते, तर ते महादेवाला म्हटलं जातं. तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवा, आपण आदिवासी लोकांना आदिवासी का म्हणतो? तर ते प्रथम इथं राहतात म्हणजे त्यांचं अस्तित्व हे पहिल्यापासून इथं आहे, त्याच्यामुळे त्यांना आपण आदिवासी म्हणतो. तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं, की इथं आदी आलेला आहे म्हणजे आदिवासीसुद्धा येणार आहे आणि कर्मयोगी म्हणजे काहीतरी अधिकाऱ्यांचा इथं संबंध असणार आहे. तर याची सुरुवात कधी झालेली आहे? 27 जून 2025ला हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आदिवासी व्यवहार मंत्रालयाने हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. उद्दिष्ट काय आहे? आदिवासी भागामध्ये प्रभावीपणे सेवा देण्यासाठी अधिकाऱ्यांचे देशव्यापी संवर्ग तयार करणे, आदिवासी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. आणि पुढची ही खूप महत्त्वाची फॅक्ट आहे. काय तर या अभियानाअंतर्गत आहे ना, त्यांनी पहिली प्रादेशिक प्रयोगशाळा सुरू केलेली. ती कुठे केलेली? बेंगळुरू. आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण बेंगळुरू बघितलं होतं. काय? बिबट्याची राजधानी ही आपण बेंगळुरू बघितलेली होती. कोणता व्हिडिओ होता आपला? तो कृषी आणि पर्यावरणावरचा व्हिडिओ होता. बघितला नसेल तर आपल्या चॅनलला जाऊन चेक करायचं. पुढे आहे आपला प्रतिभा सेतू उपक्रम. काय आहे प्रतिभा सेतू उपक्रम? आता हा जेव्हा यू-पी-एस-सीला लागू झाला, तेव्हा आपल्या एम-पी-सी टेलिग्राम चॅनलचे जे ॲडमिन लोक आहेत, तर त्यांनी सुद्धा मागणी केली होती, की हा असा उपक्रम एम-पी-सीच्या संदर्भात सुद्धा लागू व्हायला पाहिजे. तर आता तो बघूयात आपण प्रतिभा सेतू उपक्रम काय आहे म्हणून. तर यू-पी-एस-सीने हा उपक्रम सुरू केलेला आहे. हे सर्वात पहिले आपल्याला लक्षात घ्यायचं. प्रतिभा सेतू उपक्रम हा यू-पी-एस-सीने सुरू केलेला आहे. काय आहे त्याचा उद्देश जर आपण बघितला, तर यू-पी-एस-सीमध्ये जे आपण त्याला म्हणतो ना, ज्या लोकांनी इंटरव्ह्यू दिलाय, पण ते काही मार्कांनी मिस झाले फायनल लिस्ट, जसं की 1 मार्क, 1.5 मार्क. तर तशा लोकांना आहे ना, खाजगी क्षेत्रामध्ये त्याला आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये म्हणू शकतो. तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब भेटण्यासाठी त्यांनी हा प्रतिभा सेतू उपक्रम चालू केलेला आहे. आता हे संपूर्ण एक्सप्लेनेशन याच्यामध्ये दिलेलं आहे, वाचून घ्या. मी जे सांगितलं तेच याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर प्रतिभा सेतू उपक्रम काय मग? यू-पी-एस-सीने चालू केलेला आहे आणि कोणासाठी? जे कॅन्डिडेट थोड्या मार्काने फायनल लिस्ट मिस करतात, पण त्यांनी इंटरव्ह्यू वगैरे दिलेला आहे,
तर त्यांच्यासाठी प्रायव्हेट सेक्टरमध्ये ऑपॉर्च्युनिटीज निर्माण होण्यासाठी हा प्रतिभा सेतू उपक्रम UPSCने सुरू केलेला आहे. पुढचे आपला महत्त्वाचं अभियान आहे कोणतं ते धरती आबा जनभागीदारी अभियान. आता जिथं-जिथं असे शब्द येतात धरती आबा, जनभागीदारी. जनभागीदारी म्हणजे लोकल पार्टिसिपेशन त्याच्यामध्ये असणार आहे. धरती आबा म्हणजे काहीतरी आदिवासी लोकांचा इथं संदर्भ येणार आहे. आता काय हे आतापर्यंतचे सर्वात मोठे आदिवासी सक्षमीकरण अभियान आहे. हे जे शब्द आहे ना सक्षमीकरण वगैरे हे राज्यसेवा मेन्सला आपल्याला खूप उपयोगी पडतात. तुम्हाला जेव्हा आपण निष्कर्ष किंवा कन्क्लुजन वगैरे लिहितो तिथे हे शब्द तुम्हाला वापरावे लागतात. ही योजना आदिवासी व्यवहार मंत्रालयाने सुरू केलेली. ठीक आहे. 1,00,000पेक्षा जास्त आदिवासी गावांना व्यापणारं हे अभियान आहे आणि याचा उद्देश काय आहे? केंद्र सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ ह्या लोकांपर्यंत पोहोचवणे. कोणत्या लोकांपर्यंत? आदिवासी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या अभियानाअंतर्गत आहे. कोणतं अभियान? धरती आबा जनभागीदारी अभियान. कधी-कधी काय करता ते हे पूर्ण तुम्हाला एक्सप्लेनेशन देतात. हे राज्यसेवा मेन्सला खूप जास्त प्रमाणात प्रश्न असे विचारले जायचे, की तुम्हाला स्कीमचं उद्दिष्ट किंवा मग बाकीचे त्याचे ध्येय वगैरे संपूर्ण तुम्हाला एक्सप्लेन करून द्यायचं आणि विचारायचं, की ह्या योजनेचं नाव काय आहे म्हणून. त्या अनुषंगाने सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे आपलं सुधारित भारतनेट कार्यक्रम. आता याच्यामध्ये पहिला जो फॅक्ट आहे ना सगळ्यात महत्त्वाचा, तो आहे की हे जे सुधारित भारतनेट कार्यक्रम लागू करणारं पहिलं राज्य जर आपल्याला विचारलं, तर ते गुजरात आहे. एवढाच इथे फॅक्ट आहे, बाकी काही नाही. आणि अजून एक हे जे भारतनेट नावाचा कार्यक्रम आहे, तर याचा उद्देश काय आहे? ग्रामीण भागात हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुधारणे हा याचा उद्देश आहे. कशाचा? भारतनेट कार्यक्रमाचा. पहिलं राज्य जर आपल्याला विचारलं तर ते गुजरातसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे आपली ही महत्त्वाची स्कीम आहे बेटी बचाओ बेटी पढाओ. आता ह्या योजनेला झाले 10 वर्ष पूर्ण. त्याच्यामुळे ही लाईमलाईट किंवा त्याला आपण म्हणू शकतो की हायलाईटमध्ये आहे. सुरुवात कधी झालेली ह्या बेटी बचाओ बेटी पढाओची? 22 जानेवारी 2015ला पानिपत हरियाणा येथून या योजनेला सुरुवात झालेली आहे. आता हे जे डेट दिलेली 22 जानेवारी 2015 हा PYQ आहे राज्यसेवा पूर्व 2024ला त्यांनी एक्झॅक्ट डेट विचारलेली होती. म्हणजे वन लाईनर स्वरूपाचा प्रश्न होता. तुम्हाला डॅश डॅश दिलं होतं आणि तिथं एक्झॅक्टली त्याची डेट विचारलेली होती. तर जो फॅक्ट येतो तो सर्व सरळ सेवा MPSCच्या एक्झामला लागू होतो. ते पाठच करायचे डेट 22 जानेवारी 2015. या योजनेचा उद्देश काय होतो? याच्यामध्ये तुम्हाला नावामध्ये दिसणार आहे बेटी बचाओ म्हणजे मुलींना वाचवायचं आहे आणि बेटी पढाओ असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच काय? जो आपल्याकडं सेक्स रेशो कमी किंवा त्याला आपण चाइल्ड सेक्स रेशो सुद्धा म्हणू शकतो. ज्याचं प्रमाण आपल्याकडं खूप कमी आहे, तर त्याचं प्रमाण आपल्याला सुधारायचं होतं. म्हणजेच काय? लिंग आधारित निवडीला आपल्याला प्रतिबंध घालायचा होता किंवा घटते बाललिंग गुणोत्तर जे होतं, तर त्याला रोक घालायची होती. या योजनेला आता 10 वर्ष पूर्ण झालेली आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ याची तारीख आणि उद्देश मात्र आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. पुढे आपण बघूया सुकन्या समृद्धी योजना. आता ही योजना बेटी बचाओ बेटी पढाओचाच एक पार्ट आहे. त्याची सुद्धा सुरुवात ही 22 जानेवारी 2015 पानिपत हरियाणा येथून झालेली आहे. गेला सुद्धा मग 10 वर्ष पूर्ण झालेली. काय या योजनेमध्ये? मुलींच्या शिक्षणाची आणि त्यांच्या सहभागाची योग्य व्यवस्था सुनिश्चित करणे असा उद्देश या सुकन्या समृद्धी योजनेचा आहे. मग योजनेचं फलित काय काय? तर मुलगी जन्मल्यानंतर ती 10 वर्षाची होईपर्यंत पालक तिचे खाते उघडू शकतात. ही काय म्हणते त्याला योजनेचे प्रोव्हिजन्स आहेत. त्याच्यामध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत त्या आता आपण बघणार आहोत. काय? जन्मल्यानंतर ती 10 वर्षाची होईपर्यंत पालक तिचे बँकेमध्ये खातं उघडू शकतात. ₹250 ते कमाल वार्षिक ₹1,50,000 पर्यंत ते या खात्यावर ठेवू शकतात आणि मुलीच्या 18व्या वर्षापर्यंत पालक खाते व्यवस्थापित करू शकतात. ठीक आहे. वयाच्या 21व्या वर्षी खाते परिपक्व होते. परिपक्व म्हणजे काय? ते तेव्हा पैसे काढू शकतात. नोव्हेंबर 2024 पर्यंत 4.1 कोटीहून अधिक सुकन्या समृद्धी खाते उघडण्यात आले आहेत. आता हे जे असे स्टेटमेंट आहे ना, हे पाठ करायचे नाही, एकदा वाचायचे, सोडून द्यायचे. जर एक्झामला हा आला MPSCला, तर याला बरोबरच घेऊन जायचं. जोपर्यंत तुम्हाला एक्झॅक्टली माहीत नाही हे चुकीचं आहे. जर तुम्ही हे पाठ केलं 4 कोटीचा आकडा आणि तिथं जर त्यांनी 5 कोटीचं दिलं आणि हे तुम्हाला एक्झॅक्टली माहीत असेल, तरच अशा स्टेटमेंटला नाकारायचं. नाहीतर त्याला बरोबरच कन्सिडर करायचं. जे तुम्हाला माहीत नाही त्याला बरोबरच कन्सिडर करायचं असतं. पुढे आपली महत्त्वाची योजना आहे उजाला योजना. आता याची सुरुवात झाली होती 5 जानेवारी 2015ला. ही डेट महत्त्वाची. उद्देश काय होता? पारंपरिक प्रकाश व्यवस्थेला आणि ऊर्जा बचत करणाऱ्या LED बल्बने बदलून ऊर्जा कार्यक्षमतेला प्रोत्साहन देणे. म्हणजे आपल्या ग्रामीण भागात ते लाईट खूप प्रचलित होते बघा, टंगस्टनच्या तारीचे. म्हणजे असा ट्रान्सपरंट बल्ब यायचा एक, त्याच्यामध्ये काचेचा आणि त्याच्यामध्ये एक टंगस्टनची अशी तार लावलेली असायची. बरोबर की नाही? आणि मग एक ₹10-15 भेटायचा होतो आणि मग ती तार तुटल्यानंतर आपण असं म्हणायचो की बल्ब उडाला म्हणून.
त्याला खूप जास्त प्रमाणात वीज लागायची त्या बल्बला आणि त्यालाच मग आता हे करायचं म्हणजे आपण त्याला म्हणतो ना पारंपरिक प्रकाश व्यवस्थेला आपल्याला कशामध्ये हे करायचे कन्व्हर्ट करायचे तर LED बल्बने आपल्याला त्याला बदलायचं आहे आणि काय करायचं एनर्जी इफिशियन्सी ऊर्जा कार्यक्षमतेला आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे. हे उद्देश आपल्या उजाला योजनेचं होतं. त्याची तारीख 5 जानेवारी 2015. उजालाचा फुल फॉर्म उन्नत ज्योती बाय अफोर्डेबल LEDs फॉर ऑल असा होता. पुढे जर आपण बघितलं तर विमा सखी योजना आता ही का महत्त्वाची बनती आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या योजनेची सुरुवात केलेली आहे. तर काय आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयुर्विमा महामंडळाची विमा सखी योजना सुरू केली. ठीक आहे. सुरुवात कधी झालेली आहे? डिसेंबर 2024ला. उद्देश काय आहे? महिला सक्षमीकरण आणि आर्थिक समावेशनाला बळकटी देणे. वुमन एम्पॉवरमेंट आणि त्याला आपण अ, अ, याला इन्क्लुझिव्ह ग्रोथ असं म्हणू शकतो. आर्थिक समावेशन म्हणजेच काय? फायनान्शियल इन्क्लुजन त्याला आपण म्हणतो. 2 लाख महिलांना नोकऱ्या देणे असं उद्दिष्ट त्यांनी ठेवलेलं आहे आणि पात्रता मात्र आपल्याला पाठ करायची. 18 ते 70 वर्ष वयोगटातील आणि 10वी पर्यंतचे शिक्षण झालेल्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे. किती? 18 ते 70 वर्ष आणि 10वी पर्यंतचं शिक्षण झालेल्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची फॅक्ट कोणती आहे? तर ही पात्रतावालीच आहे. जर प्रश्न विचारला आणि एक्झामिनरचा जर मूड झाला, की काहीतरी चुकवायचं आहे म्हणून किंवा मग विद्यार्थ्यांना त्रास द्यायचा आहे, तर तो याच्यामध्ये मग काहीतरी चेंजेस करू शकतो. तर याला आपल्या नोट्समध्ये लिहायचं, त्याला हायलाईट करून ठेवायचं आणि वारंवार रिवाईज करायचं. जेवढं तुम्ही रिव्हिजन करसाल, तेवढं तुमच्या ते पाठ होत जाणार आहे. पुढची आपली स्कीम आहे नई चेतना नावाची. आता याच्यामध्ये काय उद्घाटक कोण आहे नई चेतनाचे? केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नई चेतना 3.0 लॉन्च केलेली आहे. सुरुवात कधी झाली ह्या 3.0ची? तर 25 नोव्हेंबर 2024ला. घोषवाक्य काय आहे? एक साथ एक आवाज आणि हिंसा के खिलाफ. उद्देश काय? सर्व प्रकारच्या लिंग आधारित हिंसाचाराबद्दल जागरूकता वाढवणे असं या नई चेतना स्कीमचं उद्दिष्ट आहे. ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे आपली नमो ड्रोन दीदी योजना ही खूप चर्चेमध्ये होती. याला मंजुरी कधी भेटली? तर याला मंजुरी भेटली 1 नोव्हेंबर 2024ला. उद्देश काय आहे? महिला बचत गटांना ड्रोन उपलब्ध करून देणे. आता याच्यामध्ये निवडक जे आपले सेल्फ हेल्प ग्रुप आहेत तर ते फक्त 15,000 आहेत आणि त्यांनाच ते ड्रोन देणार आहे. उद्देश काय आहे? महिला बचत गटांना ड्रोन उपलब्ध करून देणे, महिला सक्षमीकरण आणि शेतीची कार्यक्षमता वाढवणे असा सुद्धा त्याचा उद्देश आहे. कालावधी काय? तर परत 24 ते 26 असा याचा 2 वर्षाचा कालावधी यांनी मेन्शन केलेला आहे. पुढे आहे आपली स्कीम PM युवा 3.0. आता याची जी सुरुवात झालेली 3.0ची ती झालेली आहे 11 मार्च 2025ला. उद्देश काय आहे? तरुण पिढीतील लेखकांना मार्गदर्शन करणे. आता याचा जर आपण फुल फॉर्म बघितला त्याच्यामध्ये तो तुम्हाला कळून येणार आहे. काय आहे फुल फॉर्म? यंग अपकमिंग अँड वर्सटाईल ऑथर स्कीम आहे. याचा वयोगट खूप महत्त्वाचा आहे. 30 वर्षापेक्षा कमी वयाचे लेखक याच्यामध्ये इन्क्लूड होतात. त्याचा फुल फॉर्म मात्र आपल्याला लक्षात ठेवायचा काय? यंग अपकमिंग अँड वर्सटाईल ऑथर स्कीम. वयोगट जर म्हणला तर 30 वर्षापेक्षा कमी वयाचे लेखक याच्यामध्ये येतात. उद्देश जर म्हणला तर तरुण पिढीतील लेखकांना मार्गदर्शन करणे असा याचा उद्देश आहे. देशात वाचन, लेखन आणि पुस्तक संस्कृतीला चालना देणे असा सुद्धा त्याचा उद्देश आहे. संस्था जर विचारली तर नॅशनल बुक ट्रस्ट अशी ही संस्था आहे. पुढे आपण जर बघितलं तर बालविवाह मुक्त अभियान आहे. याचं उद्घाटन कोणी केलं ना हे सर्वात महत्त्वाचं आहे. याचं उद्घाटन केलेलं आहे अन्नपूर्णा देवी यांनी. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री ह्या आहेत. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जर तुम्हाला एखाद्या योजनेचा किंवा मग एखाद्या कोणत्याही घटकाचा उद्घाटन कोणी केलं असा जर प्रश्न आला आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर ते स्पेसिफिक मंत्रालय कुठे येतं किंवा मग तो कोर जो प्रश्न आहे तर ते कोणत्या मंत्रालयाशी लिंक होतं ते बघायचं आणि त्याचा मंत्री हा तुम्ही टिक करून यायचा. हे लॉजिक झाले. मी तुम्हाला अजून एक लॉजिक सांगितलं होतं परिषदांचं. जर तुम्हाला माहीत नसेल की परिषद कुठं झाली म्हणून तर तुम्ही राजधानीचं शहर त्याला प्रायोरिटी द्यायला पाहिजे. का? कारण की सर्वात जास्त आता ज्या परिषदा होतात त्या राजधानीच्या ठिकाणी होतात आणि वाचताना सुद्धा मग ज्या राजधानीच्या ठिकाणी परिषदा होत नाही, इंटरनॅशनल महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय परिषदा ज्या राजधानीच्या ठिकाणी होत नाही, तर मग त्या तशा तुम्ही प्रायोरिटीने पाठ करून ठेवायच्या. का? का तर त्या राजधानीच्या ठिकाणी झालेल्या नाही आहे म्हणून त्या महत्त्वाच्या बनतात. तर इथे मी तुम्हाला लॉजिकसुद्धा सांगतोय. रीडिंग कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगत आहे. आता ह्या बालविवाह मुक्त अभियान उद्घाटन आपण बघितलं अन्नपूर्णा देवी यांनी केलं. उद्देश काय? भारतातील बालविवाह निर्मूलन करणे आणि देशातील प्रत्येक मुलीला सक्षम करून समाजाच्या संवर्धनासाठी तिचे महत्त्व अधोरेखित करणे असा उद्देश या बालविवाह मुक्त अभियानाचा आहे. पुढे आपली महत्त्वाची योजना आहे
स्वामित्व योजना याची सुरुवात झालेली आहे 24 एप्रिल 2020ला. 24 एप्रिल आपण राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून सुद्धा साजरा करतो, त्याच्यामुळे याची डेट एक्झॅक्टली पाठ असणं अपेक्षित आहे. 24 एप्रिल 2020 हे आपल्याला पाठच करून ठेवायचं आहे. उद्देश काय आहे? खेडोपाड्यात घर असलेल्यांच्या हक्कांची नोंद देणे आणि त्यांना प्रॉपर्टी कार्ड देणे असा उद्देश या स्वामित्व योजनेचा आहे. ड्रोनचा वापर करून ग्रामीण मालमत्तांचे संरक्षण करून नकाशा तयार करणे असा सुद्धा उद्देश या स्वामित्व योजनेचा आहे. पुढे जर आपण बघितलं तर स्वामित्व योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्ड वितरित करणारे मिझोरम ईशान्य भारतातील पहिले राज्य ठरलेलं आहे. आता ईशान्य भारत आहे ना, थोडासा निग्लेक्टेड हे आपण म्हणू शकतो प्रदेश आहे. तर आयोगाच्या फेवरेट बनून जातात अशा गोष्टी, म्हणजे ज्या निग्लेक्टेड वगैरे आहे, तर त्या संदर्भात स्कीम्स वगैरे काय असेल तर त्या महत्त्वाच्या ठरतात. तर इथं जो फॅक्ट आहे की मिझोरम हे ईशान्य भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे काय, स्वामित्व योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्ड वितरित करणारं, तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे आहे आपला आयुष्यमान भारत PMJ योजना. आता या योजनेबद्दल सर्वात महत्त्वाचा फॅक्ट जो आता आहे तो असा आहे की याच्यामध्ये आता रिसेंटली ओडिशा आणि दिल्लीनी आपण त्याला म्हणू शकतो की ही योजना त्यांच्या राज्यांमध्ये लागू केली. तर एकच तुम्हाला आता इथं पाठ करायचं की सध्या केवळ पश्चिम बंगालमध्ये ही योजना लागू नाही आहे. हे वाक्य जर तुमचं एक्झाममध्ये आलं ना 3-4 स्टेटमेंटमध्ये, तुम्ही सगळ्याला बरोबर कन्सिडर करसाल. पण ह्या वाक्याला तुम्हाला बरोबर घेऊन जायला म्हणजे एवढं मागं पुढं होईल ना, म्हणजे घाम फुटतो डायरेक्टली. राज्यसेवा मेन्स आता जी रिसेंटली झाली, तर त्या राज्यसेवा मेन्सला मी जेव्हा होतो तर त्यांनी लाडकी बहीण वरती प्रश्न विचारला होता आणि प्रश्नामध्ये एका स्टेटमेंटमध्ये केवळ असं होतं आणि त्यांनी आम्हाला चुकीचं म्हणजे स्टेटमेंट कोणता असा प्रश्न त्यांनी विचारलेला होता. त्याच्यामध्ये जिथं केवळ होतं ना, ते मोस्ट ऑफ द लोकांनी म्हणजे मी सुद्धा आणि माझ्या भरपूर मित्रांनी सुद्धा ते वाक्य आम्ही चुकीचं केलं. का? कारण तो एक्स्ट्रीम वर्ड आम्हाला वाटलेला होता. त्याच्यामुळं हे जे ऑड गोष्टी ना त्या आपल्याला पाठच करायच्या आणि एक्झाममध्ये जर ह्या असे प्रश्न आपले बरोबर आले, तर मग आपण कॉम्पिटिशनच्या खूप समोर असतो. तर हे स्टेटमेंट जे आता ते ॲज इट इज पाठ करायचं की सध्या केवळ पश्चिम बंगालमध्ये ही योजना लागू नाही आहे. आणि मी आत्ता म्हणजे ह्या मोमेंटला Googleवरती चेक केलं, तर हे वाक्य ॲज इट इज तुम्हाला गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती सुद्धा दिसणार आहे. आता ही जी आयुष्यमान भारत PMJ योजना आहे, याची सुरुवात कधी झाली होती? 23 सप्टेंबर 2018ला झालेली होती. आणि हे बाकीचं हे जनरलाइज स्टेटमेंट आहे. याच्यामधला सर्वात महत्त्वाचा फॅक्ट कोणता आहे? मी तुम्हाला सांगितलं की केवळ, केवळ हा शब्द हायलाईट करायचा. पश्चिम बंगालमध्ये ही योजना लागू नये, हे मात्र तुम्ही पाठच करून ठेवायचं आहे. पुढे आपलं वन नेशन वन सबस्क्रिप्शन. आता ही जी आपली योजना किंवा स्कीम आहे, तर त्याचा उद्देश काय? अभ्यासपूर्ण संशोधन लेख आणि नियतकालिके देशव्यापी उपलब्ध करून देणे. म्हणजे काय असतं, जे मोठमोठाले तुमचे आपण ज्याला म्हणतो मॅगझिन असतात, तर त्याचं सबस्क्रिप्शन हे तुम्हाला वन नेशन वन सबस्क्रिप्शन या स्कीममध्ये भेटणार आहे. देशभरातील विद्यार्थी आणि संशोधकांना उच्च गुणवत्तेची शैक्षणिक साधने उपलब्ध करून देणे असा या स्कीमचा उद्देश आहे. पुढे आपण बघूयात जल जीवन मिशन. आता याची सुरुवात कधी झाली होती ते खूप महत्त्वाचं आहे, कारण की जेव्हापासून हे लॉन्च झालं तर याची डेट वाढत आहे. सुरुवात झालेली आहे 15 ऑगस्ट 2019. महत्त्वाची डेट आहे, आपल्याला ती पाठच असायला हवी. उद्देश काय? ग्रामीण घराला नळाद्वारे पेयजल पुरवठा करणे असा त्याचा उद्देश आहे. कोणाचा? जल जीवन मिशनचा. प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर पाणी पुरवणे हा त्याचा उद्देश आहे. आता हे 55 लिटरसुद्धा तुम्हाला पाठ करायचं, ग्रामीणसुद्धा तुम्हाला पाठ करायचं, डेटसुद्धा तुम्हाला पाठच करायची आहे. 15 ऑगस्ट 2019 ग्रामीण भाग आणि 55 लिटर पर डे पर व्यक्ती. या योजनेअंतर्गत सर्व ग्रामीण घरांना 100% पाईपद्वारे पाणी पुरवठा करणारं पंजाब देशातील 5वं राज्य ठरलं. आता हे एअरबुकमध्ये दिलं होतं, असं 5वं वगैरे पाठ करायचं नसतं. पहिलं राज्य पाठ करायचं. पहिलं राज्य कोणतं आहे? गोवा पाठ करायचं. आणि केंद्रीय अर्थसंकल्पात ही योजना 2028 पर्यंत वाढवण्याचे घोषित केलं गेलं होतं. तर याच्यामध्ये महत्त्वाचे फॅक्ट कोणते? सुरुवात कधी झाली? उद्देश इथं ग्रामीण भाग लक्षात ठेवायचा. 55 लिटर पर डे प्रति व्यक्ती लक्षात ठेवायचं. पहिलं राज्य कोणतं आहे 100% पाईपद्वारे पाणी पुरवठा करणारं? तर गोवा आहे. आणि केंद्रीय अर्थसंकल्पात 2028 पर्यंत हिला वाढवण्यात आलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढचा आपला नक्षा कार्यक्रम. याची सुरुवात झालेली 18 फेब्रुवारी 2025ला. आत्ताच आपण वरती स्वामित्व स्कीम बघितली. काय होती ती? ग्रामीण भागामध्ये आपल्याला मॅपिंग करायचं होतं आणि जे तुमच्या प्रॉपर्टीचे डिस्प्यूट आहे ते सॉल्व्ह करायचे होते. मग ती फक्त ग्रामीण भागासाठी होती स्वामित्व योजना. आता ही जी नक्षा योजना आहे, मग ही अर्बन एरियासाठी असणार आहे. तर याचं उद्घाटन केलेलं आहे शिवराज सिंह चौहान यांनी. उद्देश काय? शहरी भागातील भूसर्वेक्षण प्रक्रियांचे आधुनिकीकरण
करणे असा याचा उद्देश आहे. नक्षा कार्यक्रम याच्या नावामध्येच भरपूर प्रमाणात तुम्हाला अर्थ समजून जाणार आहे. नक्षा म्हणजे आपण म्हणतो ना मॅप, नकाशा वगैरे, त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. नकाशाला आपण हिंदीमध्ये नक्षा म्हणतो. पुढे आपलं प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना. विद्या म्हणजे काहीतरी शिक्षण, लक्ष्मी म्हणजे काहीतरी पैशाचा संदर्भ इथे येणार आहे. तर याची सुरुवात झालेली 6 नोव्हेंबर 2024ला. उद्देश काय? आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करणे असा त्याचा उद्देश आहे. मी तुम्हाला सांगितलं ना की त्याच्या नावामध्येच अर्थ असतो. विद्या म्हणजे काय? शिक्षण, आणि लक्ष्मी म्हणजे काहीतरी पैसे. तर काय, आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेण्यास प्रोत्साहन देणे, देशात उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढवणे, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी 10 लाखापर्यंतचे शैक्षणिक कर्ज कमी व्याजदरात उपलब्ध करून दिले जाईल. आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय, तर हा जो आकडा आहे 10 लाखापर्यंतचे शैक्षणिक कर्ज, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. कसं? तिथं जर त्यांनी 25 लाखापर्यंतचं शैक्षणिक कर्ज करून दिलं, तर मग तुम्हाला ते एक्झॅक्टली आठवायलाच पाहिजे. तिथं मग तुम्हाला घाम फुटायला किंवा मग बावचाळायला ऑप्शनच नाही. तुम्ही जर म्हणले की 50-50% अडकलो, तर त्याला मग कोणताच अर्थ उरत नाही. इथं तुम्हाला 10 लाखापर्यंतचं शैक्षणिक कर्ज हे लक्षातच ठेवायचं आहे. आणि काय, कमी व्याजदर त्यांनी सांगितलेला आहे. असं थोडी सांगितलं की बिनव्याजी तुम्हाला कर्ज देणार आहे. असं कधीच होत नाही. खूप रेअर गोष्टी आहेत की जिथं तुम्हाला सरकार म्हणजे बिनव्याजी देतं. असं होतच नाही सरासरी. राज्यसेवा मेन्सला सुद्धा असा प्रश्न येऊन गेलेला आहे की त्यांनी असं सांगितलं की ही स्कीम बिनव्याजी म्हणून, आणि ते विधान मग चुकीचं ठरलेलं आहे. कमी व्याजदरावरती देऊ शकतं, व्याजदरावरती सवलत देऊ शकतं, सबसिडी देऊ शकतं, पण बिनव्याजी सरकार देत नाही. तुम्हाला फुकटचे ते काय म्हणतात त्याला, सवयी ते लावत नाही सरकार. तर हे लक्षात ठेवायचे 2 फॅक्ट. 10 लाखापर्यंतचं शैक्षणिक कर्ज आणि कमी व्याजदरामध्ये आहे. मी तुम्हाला लॉजिकसुद्धा सांगतोय की कसं लक्षात ठेवायचं, कोणते स्टेटमेंट कसे विचारले जाऊ शकतात, कसे त्याला इलिमिनेट करायचं, ते सुद्धा शिकायचा प्रयत्न करा. पुढचं आपलं हमारा संविधान आणि हमारा स्वाभिमान. आता हे जे अभियान आहे, तर याची सुरुवात झाली होती 24 जानेवारी 2025ला. उद्घाटन कोणी केलं होतं? उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी याचं उद्घाटन केलेलं होतं. हे तेव्हाचे उपराष्ट्रपती होते बरं का, आताचे नाही. तर उद्देश काय? भारतीय घटनेची किंवा संविधानाची समज वाढवणे असा उद्देश या अभियानाचा आहे. कोणता अभियान? हमारा संविधान, हमारा स्वाभिमान. याचा जो मेन प्रश्न हा कशावर बनू शकतो, याचं उद्घाटन कोणी केलं किंवा याची डेटसुद्धा महत्त्वाची आहे. याची डेट 26 जानेवारी आहे का? बिलकुल नाही. तरीसुद्धा एकदा चेक करा. याची डेट ही 24 जानेवारी 2025 आहे. त्यांनी बघा, आत्ता राज्यसेवा पुरवला, ज्या आपली राष्ट्रीय बालिका दिन आहे, तो 24 जानेवारीला आपण सेलिब्रेट करतो. पण त्यांनी 22 जानेवारी दिलं होतं. का दिलं होतं? कारण 22 जानेवारी हा आपला बेटी बचाव बेटी पढावची डेट आहे. ही आपली सुकन्या समृद्धी योजनेची सुद्धा डेट आहे. मग मुलांना तिथं कन्फ्युजन झालं आणि हा प्रश्न भरपूर जणांचा चुकलेला आहे. पण आपल्याला एक्झॅक्टच माहीत पाहिजे. आता इथं अशी डेट आली ना, सर्च करून ठेवायचं की कोणती डेट आहे. मला ती एअरबुकमध्ये हीच होती आणि मी सर्च केली नाही, तरीसुद्धा तुम्ही एकदा ती सर्च करून बघा. तर देशातील नागरिकांमध्ये कायदेशीर हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करणे असा उद्देश या अभियानाचा आहे. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलं, उद्घाटन कोणी केलं आणि डेट तुम्ही मात्र सर्च करायची आहे. पुढे आपण बघूयात. आता ही युनिफाईड पेन्शन स्कीम आहे. ही का महत्त्वाची ठरते ना, ही पेन्शन स्कीम लागू करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळं ही महत्त्वाची ठरते. तर बघा, इथं महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांसाठी योजना लागू करणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे. याला मंजुरी कधी भेटली? 24 ऑगस्ट 2024ला. लागू कधीपासून होणार आहे? 1 एप्रिल 2025 पासून ही योजना लागू होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर खात्रीशीर पेन्शन देणारी ही योजना आहे. यासाठी कॅबिनेट सचिव टी.व्ही. सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली होती. आता ही जी समिती आहे ना, ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे. म्हणजे 2 फॅक्ट इथं 2-3 प्रकारे प्रश्न बनू शकतो. कसा? पहिलं तर तुम्हाला ते विचारू शकता की युनिफाईड पेन्शन स्कीमसाठी कोणती समिती नेमण्यात आली होती? तर त्याचं उत्तर मग टी.व्ही. सोमनाथन असं येणार आहे. ते असं विचारू शकता की युनिफाईड पेन्शन स्कीम जी आहे, जी महाराष्ट्राने लागू केली, तर ती लागू होण्याची डेट कोणती आहे? तर ती 1 एप्रिल 2025 आहे. असं पण विचारू शकता की युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर ते महाराष्ट्र हे असणार आहे. 3 प्रकारे 3 महत्त्वाचे प्रश्न इथं बनू शकता. त्या अनुषंगाने हे तुम्हाला रीड करायचं आहे. पुढचं आपलं प्रधानमंत्री जनधन योजना. सुरुवात कधी झाली होती? 28 ऑगस्ट 2014ला याची सुरुवात झालेली होती. या योजनेला 2024मध्ये 10 वर्ष पूर्ण झाली. योजनेचा उद्देश काय होता? सर्व कुटुंबांना बँकिंग सेवा प्रदान करणे, सर्वसमावेशक आर्थिक समावेशन करणे, दुर्बल घटक आणि कमी उत्पन्न असलेल्या वर्गांना विविध वित्तीय सेवांमध्ये प्रवेश निश्चित करणे,
हे याचे उद्देश होते. याची अंमलबजावणी खूप महत्त्वाची. वित्तीय सेवा विभाग जे की अर्थ मंत्रालयामध्ये एक डिपार्टमेंट येतो, तर ते ह्या योजनेची अंमलबजावणी करतं. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सर्वात महत्त्वाचं याचा अंमलबजावणी कोणी केली हेच आहे. बाकीचे हे जे जनरलाइज स्टेटमेंट आहे, जर एक्झाममध्ये आले तर त्याला चुकीचं करायचं नसतं. पुढे आपलं प्रधानमंत्री किसान मानधन योजना. याची सुरुवात झाली होती 12 सप्टेंबर 2019ला, म्हणजे याला आता 5 वर्ष कंप्लीट झालेले आहे. उद्देश काय होता? लघु आणि जे अल्पभूधारक आहे, म्हणजेच काय, ज्यांना 2 हेक्टरपर्यंत जमीन आहे, 2 हेक्टर म्हणजे टोटल 5 एकर होतं ते आपलं, त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे असा याचा उद्देश होता. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. लाभार्थ्याला त्याच्या वयानुसार मासिक 55 रुपये ते 200 रुपये योगदान द्यावे लागते. योगदान म्हणजेच काय, ते तुमचं प्रीमियम आहे. कालावधीसाठी ही योजना राबवणार आहे. तर तो कालावधी किती आहे? 2024 ते 29 या कालावधीपर्यंत ही योजना केंद्रीय सरकार राबवणार आहे. तर त्याला आपल्याला लक्षात ठेवायचं. पुढचं आपलं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. आता याचा जो पुढचा टप्पा आहे ना, तो सुरुवात झाला आहे 11 सप्टेंबर 2024ला. ह्या योजनेची मूळची जी तारीख आहे ती 25 डिसेंबर 2000 आहे. ही आपल्याला लक्षात ठेवायची आहे. 25 डिसेंबर 2000 खूप वेळेस ही विचारलेली आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना केव्हा सुरू झाली असं जर विचारलं तर त्याची तारीख 25 डिसेंबर 2000 अशी येणार आहे. आणि त्याचा आत्ताचा जो टप्पा आहे रिसेंटचा, तो 11 सप्टेंबर 2024ला सुरू करण्यात आलेला आहे. आत्ताच्या टप्प्यामध्ये त्यांचे उद्देश काय आहे? तर ग्रामीण भाग व दुर्गम भागात 62,500 किलोमीटरचे नवीन रस्ते बांधणं, 25,000 गावं आणि वस्त्यांना जोडणं, आणि या टप्प्यासाठी त्यांनी एकूण 7,025 कोटी रुपये एवढं मंजूर केलेलं बजेट त्यांनी आहे. याच्यामध्ये ही जी डेट आहे हीच महत्त्वाची आहे आणि याचा एक नवीन टप्पासुद्धा आता लॉन्च केला आहे, असं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. पुढचं आपलं प्रधानमंत्री आवास योजना शहरी. आता याचा 2.0 त्यांनी लॉन्च केला आहे. मंजुरी कधी भेटलेली त्याला? 9 ऑगस्ट 2024ला याला मंजुरी भेटलेली. उद्देश काय? 1 कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक मदत करणे असा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेसाठी 2.30 लाख कोटी रुपयांची सरकारी मदत दिली जाणार आहे. पाठ करायचं नाही, वाचून घ्यायचं. आणि जे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आहे तर ती 2016ला सुरू करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये ना तुम्ही जर बघितलं, प्रधानमंत्री आवास योजना अर्बन ही कधी सुरू करण्यात आली? तर ही मूळची सुरू करण्यात आलेली आहे 2015ला. आणि जर तुम्ही ग्रामीण जर बघितली तर ती ग्रामीण 2016ला सुरू करण्यात आलेली आहे. मग हे कसं लक्षात ठेवायचं ना, कारण की सरासरी असं होतं की पहिल्यांदा योजना ही ग्रामीण भागात सुरू होते आणि मग ती शहरी भागात सुरू केली जाते. पण इथं कसं लक्षात ठेवायचं? आवास योजना म्हणजे घराची योजना आहे. 2015ला कुठं झालेली? ती शहरी भागात सुरू झालेली. मला सांगा, सगळ्यात जास्त झोपडपट्ट्या ह्या कुठं असतात? तर त्या शहरी भागात असतात. ग्रामीण भागात झोपडपट्ट्याचा प्रकारच नसतो. त्याच्यामुळं त्या झोपडपट्ट्या हटवण्यासाठीच त्यांनी सुरुवातीला शहरी भागामध्ये 2015ला प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली होती. कुठे? 2015ला त्यांनी शहरी भागात सुरू केली आणि मग नंतर त्यांनी ग्रामीण भागामध्ये ज्या लोकांना कच्चे घर आहेत त्यांच्यासाठी ही 2016मध्ये ग्रामीण भागामध्ये योजना सुरू केलेली होती. लॉजिकली लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. अगोदर काय येणार आहे? ग्रामीण येणार आहे की शहरी येणार आहे? तुम्हाला असे 2 विधानं देईल ते एक्झामिनर आणि त्याच्यामध्ये फसवायचा प्रयत्न कराल. खालीवर तुम्हाला इयर करून देईल, तर ते तुम्हाला लक्षात आले पाहिजे. पुढे आपलं दीनदयाल स्पर्श योजना. आता याच्यामध्ये काय, जे 6वी ते 9वीच्या दरम्यानचे विद्यार्थी ज्यांना स्टॅम्प गोळा करण्याचा छंद आहे, तर त्या लोकांना आता किंवा त्या विद्यार्थ्यांना सरकार आता स्कॉलरशिप देणार आहे. वार्षिक किती येते? 6,000 रुपयापर्यंत स्कॉलरशिप आहे. हे जे स्पर्श तुम्हाला इथं हा शब्द दिसतो ना, त्याच्यावरून तुम्ही ते स्टॅम्प गोळा करणारी विद्यार्थी लक्षात ठेवा. ज्यांना ती हॉबी असते त्यांना स्कॉलरशिप देणार आहे. 6वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. पुढे आपली शहर कार्यक्रम. आता याचा उद्देश काय? महिला उद्योजकांना सक्षम बनवणे असा या शहर कार्यक्रमाचा उद्देश आहे. महिला व्यवसाय वाढीसाठी वैयक्तिक संसाधने आणि साधने प्रदान करणे. हा कार्यक्रम नीती आयोगाच्या महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म आणि ट्रान्स युनियन सिबिलद्वारे सुरू केलेला आहे. याच्यामध्ये हे 2 प्लॅटफॉर्म लक्षात ठेवायचे. नीती आयोगाचा महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म आणि ट्रान्स युनियन सिबिलद्वारे ही योजना सुरू केलेली किंवा हा कार्यक्रम राबवण्यात येतो असं लक्षात ठेवायचं आहे. पुढे आपलं पाळणा योजना. उद्देश काय? सुरक्षित डे केअर सुविधा प्रदान करणे, मुलांचा संज्ञात्मक पोषण आणि आरोग्य विकास वाढवणे असा उद्देश या योजनेचा आहे. या योजनेचे लक्ष 6 महिने ते 6 वर्ष. आता 6 वर्ष म्हणजे काय?
पहिले 6 महिने तर आईला रेस्टच असते ना. असं थोडी असतं की बाळ जन्माला आलं आणि मग लगेच 15 दिवसात आई कामाला चालली आहे. अशा गोष्टी होत नाही. सरकार त्याला प्रमोटसुद्धा करत नाही. तर 6 महिने असं कन्सिडर केलं जातं. म्हणजे आपण जे म्हणतो ना, की मातृत्वाची जी लीव्ह असते, मॅटर्निटी लीव्ह आपण त्याला म्हणतो, ती सुद्धा 6 महिन्याची पेड असते. म्हणजे 6 महिने तुम्ही कुठंच न जाणं अपेक्षित असतं. तर ते 6 महिने ते 6 वर्ष असं लक्षात ठेवायचं. 6 वर्ष कसं लक्षात ठेवायचं, की 6 वर्षाचं झाल्यानंतर बाळ पहिलीला जातं. त्या अनुषंगाने ते लक्षात ठेवायचं. या योजनेचा लक्ष्य गट किती आहे मग? 6 महिने ते 6 वर्ष आहे. हे मात्र तुम्हाला आता इथं लक्षातच राहायला पाहिजे. महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. पाळणा योजना लक्षात ठेवायची. लॉजिकली लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला एक 15-20 सेकंद जास्त लागतात कधी-कधी एखाद्या वाक्यावरती. पण मग ते परमनंटली तुमच्या माइंडमध्ये फिट होतं. अशाच पद्धतीने तुम्ही रीडिंग करायची आहे. पुढे आहे आपलं पी-एम विश्वकर्मा योजना. आता विश्वकर्मा हा शब्द जर तुम्ही बघितला, तर ते जे ट्रॅडिशनल क्राफ्ट्समॅन आपल्याकडे आहेत, तर त्यांच्या संदर्भात हा शब्द वापरला जातो. तर या योजनेचा उद्देश काय? पारंपरिक कारागिरांच्या उत्पादनाची पोहोच वाढवणे, त्यांच्या सेवांचा दर्जा वाढवणे. आता ज्यांनी ज्यांनी स्वदेश हा मूव्ही बघितला, त्याच्यामध्ये जो शाहरुख खान हा आपला लीड हिरो आहे, तर तो त्या गावातल्या जे मटका बनवतात, मटका म्हणजे आपण त्याला माठ म्हणतो गावामध्ये, पाणी साठवण्याचं भांडं त्याला आपण माठ म्हणतो. तर ते माठ बनवणाऱ्याकडे जात होतो आणि त्याला विचारतो, की याची किंमत काय? आणि ते काहीतरी एक ₹20-30 समथिंग काहीतरी सांगतात त्याला. आणि मग तो त्यांना एक्सप्लेन करतो, जर तुम्ही यालाच जर चांगलं पॉलिश वगैरे करून शहरी भागामध्ये विकलं, तर हेच मटकं तुमचं ₹100 वरती विकलं जातं. म्हणजे काय? तो एक्सप्लेन करतो कोणाला? ह्या ट्रॅडिशनल क्राफ्ट्सना, पारंपरिक कारागिरांना तो एक्सप्लेन करतो, की तुमचे जे उत्पादन आहे, तर त्याची पोहोच वाढवा, त्याची क्वालिटी वाढवा, म्हणजे त्याला भाव चांगला येणार आहे. भाव चांगला आला म्हणजे तुम्ही लोकं कार्यक्षम, त्याला आपण एम्पॉवर होणार आहे, असं सुद्धा म्हणू शकतो. तर या योजनेमध्ये एकूण 18 पारंपरिक व्यवसायांचा समावेश करण्यात आलेला आहे. 18 पारंपरिक कसं लक्षात ठेवायचं? आता जे लोकं गावाकडे असतात, तर त्यांना माहिती आहे 18 पगड जाती असतात. म्हणजे त्याला आपण 18 आलुते-बलुते समथिंग काहीतरी म्हणलं जायचं. याच्या अगोदर मला एक्झॅक्टली माहीत नाही. पण 18 पगड जाती हा शब्द मी ऐकलेला आहे. म्हणजेच काय, एकूण टोटल 18 व्यवसाय करणारे लोकं होते पूर्वेच्या ग्रामीण भागामध्ये. आणि मग त्याला एक स्वयंपूर्ण ग्रामीण किंवा गाव असं म्हणलं जायचं. आणि बार्टर सिस्टम मग तिथं प्रॉपरली वर्क करायचं. असं पूर्वीच्या काळामध्ये व्हायचं. आता जसं कॅपिटलिझम किंवा भांडवलशाही आली, त्यानंतर आपलं जे बार्टर सिस्टम आहे ते समाप्त झालेलं आहे. तर 18 पारंपरिक व्यवसाय कसे लक्षात ठेवायचे मी तुम्हाला सांगितले. स्वदेश मूव्हीचा रेफरन्स तुम्हाला इथं दिलेला आहे. ह्या सर्व ज्या गोष्टी आहे ना, ह्या तुम्हाला आता राज्यसेवा मेन्स, एसेला किंवा मग मेन्सचे जे डिस्क्रिप्टिव्हचे पेपर आहे, तिथं लिहायला ह्या उपयोगी येणार आहे. पुढची फॅक्ट काय आपली? या कर्जासाठी अत्यल्प असे 5% दराने व्याजाची आकारणी केली जाणार आहे आणि हे कर्ज तारणमुक्त असेल. मी तुम्हाला सांगितलं, की सरकार बिनव्याजी कर्ज कधीच देत नाही. तर किती आहे? 5% दराने इथं दिलेलं आहे. फक्त इथं ते अ, तारणमुक्त आहे. तारण म्हणजेच काय? तुमच्याकडून काहीतरी गहाण ठेवलं जातं ना, व्याज देण्यासाठी किंवा लोन देण्यासाठी. तर ते आता काहीतरी गहाण तुमच्याकडून किंवा तारण तुमच्याकडून काहीही घेणार नाही. एक सेकंड. मी जेव्हा प्रिपरेशनला सुरुवात केली होती, तेव्हा जेव्हा लेक्चर वगैरे बघायचो, तर जे आमचे यू-पी-एस-सीचे टीचर होते, तर ते प्रत्येक एक 30-40 मिनिटाच्या अंतरावरती ना, ब्रेक घ्यायचे पाण्याचा वगैरे 2 मिनिटाचा. तर मला आता समजतंय ते ब्रेक का घ्यायचे. कारण कंटिन्युअसली तुम्ही जसं बोलता ना, तर तसा तुमचा घसा बसायला लागतो. तर पुढची आपली स्कीम आहे प्रेरणा कार्यक्रम म्हणून. काय फुल फॉर्म आहे या प्रेरणाचा? ॲन एक्सपिरियन्शियल लर्निंग प्रोग्राम असा त्याचा फुल फॉर्म होतो. उद्देश काय आहे? 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुण सक्षम करणे असा याचा उद्देश आहे. हा एक अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रम असून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी, अद्वितीय अनुभव प्रदान करतो. म्हणजेच काय त्याच्या नावामध्येच आहे एक्सपिरियन्शियल लर्निंग आपण त्याला म्हणतो. म्हणजे तुमच्या अनुभवातनं तुम्ही शिक्षण घ्या, असं या कार्यक्रमाचा उद्देश आहे. इथं आपल्याला जो आपला वयोगट आहे तो लक्षात ठेवायचा. 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इथं सर्वात महत्त्वाचं काय आहे? 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि काय आहे? अनुभवातून शिक्षण असं त्याचा उद्देश आहे. ह्या आपल्याला 2 गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या आहे. प्रेरणा. प्रेरणा इथं तुम्हाला ई आणि यल लक्षात राहायला पाहिजे. एक्सपिरियन्शियल आपण लर्निंग त्याला म्हणतो. पुढे आपलं श्रेयश योजना. श्रेयश योजना काय आहे? तर स्कॉलरशिप फॉर हायर एज्युकेशन
फॉर यंग अचिव्हर स्कीम असा या श्रेयस योजनेचा फुल फॉर्म होतो. उद्देश काय? ओबीसी एससी विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणासाठी कर्ज देणे आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सशक्तीकरण करणे. सशक्तीकरण म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, एम्पॉवरमेंट हा शब्द इंग्लिशमध्ये वापरतो. ही योजना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातर्फे राबवण्यात येणार आहे. कालावधी किती आहे? 2021 ते 2026 असा 5 वर्षाचा एकूण त्याचा कालावधी आहे. कोणती योजना? श्रेयस योजना. उद्देश काय आहे? शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी एम्पॉवर करणे हा त्याचा, परदेशातील शिक्षणासाठी कर्ज देणे हा त्याचा उद्देश आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे आहे आपला 7वी उपक्रम. काय आहे तो? याचा उद्देश आहे या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत कोचिंग प्राप्त होणार आहे. आता आपलं महाराष्ट्राचं जर उदाहरण आपण घेतलं तर सारथी, बार्टी आणि महाज्योती, आता टार्टीसुद्धा आलेलं आहे, महाज्योती, ह्या ज्या संघटना आहे ह्या आपल्याला जे आपल्या स्पर्धा परीक्षेचा आपण तयारी करतो त्याच्यामध्ये ते आपल्याला आर्थिक सहाय्य करतात किंवा मग कोचिंग वगैरे प्रोव्हाइड करतात. तर त्या अनुषंगाने सारथी असं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. काय करणार आहे ते? आपल्याला एक प्लॅटफॉर्म देणार आहे ऑनलाईन, त्याच्यामध्ये आपल्याला ते स्पर्धा परीक्षांसाठी मोफत कोचिंग प्राप्त करून देणार आहे. साथीचा फुल फॉर्म काय होतो? सेल्फ असेसमेंट टेस्ट अँड हेल्प फॉर एंट्रन्स एक्झाम्स असा त्याचा फुल फॉर्म होतो. केंद्रीय शिक्षण मंत्रालय व IIT कानपूर यांच्यातर्फे हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. पुढे आपण जर बघितलं तर PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना आहे. याची सुरुवात झालेली 12 फेब्रुवारी 2024ला. महत्त्वाची डेट आहे, लक्षात ठेवायची. उद्देश काय? दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज पुरवून 1 कोटी कुटुंबांना प्रकाश देणे असा त्याचा उद्देश आहे. याच्यामध्ये जे आहे 300 युनिटपर्यंत मोफत वीज हे खूप महत्त्वाचे फॅक्ट आहे. म्हणजे पाठ जर काही करायचं असेल किंवा नोट्समध्ये काही लिहायचं असेल तर तुम्ही हे लिहायला पाहिजे. आणि तारीख 12 फेब्रुवारी 2024 आणि दरमहा किती? 300 युनिटपर्यंत मोफत वीज. खर्चाची तरतूद जर तुम्ही बघितली, इथं हा आकडा चुकलेला आहे. अनुदान बघून घ्या. 1 किलोवॅट सिस्टमसाठी सरकार तुम्हाला 30,000 रुपये अनुदान देणार आहे. 2 किलोवॅट सिस्टमसाठी सरकार आपल्याला 60,000 रुपये अनुदान देतं आणि 3 किलोवॅट सिस्टमसाठी मग इथं आपल्याला 78,000 रुपये अनुदान भेटतं. आता एक्झाममध्ये ते तुम्हाला 30, 60 आणि इथं 90 देऊ शकते. तर हा आकडा तुम्हाला लक्षात ठेवायचा. 3 किलोवॅटसाठी ते 78,000 रुपये अनुदान देणार आहे. फायदे काय? घरगुती वीज बिलाची बचत होणार आहे आणि अतिरिक्त वीज विक्री करून उत्पन्नाची प्राप्तीसुद्धा होणार आहे. पुढची आपली योजना आहे उन्नती योजना. काय उन्नती योजना? त्याचा फुल फॉर्म होतो उत्तर पूर्व ट्रान्सफॉर्मेटिव्ह इंडस्ट्रियलायझेशन स्कीम. उत्तर पूर्व म्हणजेच काय? नॉर्थ ईस्ट किंवा त्याला आपण ईशान्य भारत म्हणतो. त्याच्या संदर्भात ही काहीतरी योजना आहे. याला मंजुरी भेटलेली मार्च 2024ला. उद्देश काय? ईशान्य भारतातील उद्योगांचा विकास करणे आणि रोजगार निर्मिती करणे असा त्याचा उद्देश आहे. तर लक्षात ठेवायची. मी तुम्हाला सांगितलं जेवढ्या पण नॉर्थ ईस्ट संदर्भात काही योजना असतात त्या महत्त्वाच्या असतात. PM डिवाइन नावाची योजना मागच्या वर्षी न्यूजमध्ये होती, तर ती सर्च करायची कशा संदर्भात आहे आणि तीसुद्धा तुम्ही नोट करून ठेवायची आहे. गुंतवणूक आकर्षित करणे आणि विद्यमान गुंतवणुकीचे पोषण करणे असा उद्देश या उन्नती योजनेचा आहे. ईशान्य भारतासाठी ही योजना आहे, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं. पुढे आपलं PM जनमन अभियान. आता जनमन हा शब्द आला म्हणजे काहीतरी आदिवासी लोकांसाठी ही योजना असणार आहे. तर नोव्हेंबर 2023 झारखंड येथून याची सुरुवात झाली. उद्देश काय? जे आपले PVTG त्याला आपण पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स म्हणतो. म्हणजे जे आदिवासी लोक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा असे काही आदिवासी लोक आहेत की जे खूप व्हल्नरेबल आहेत, त्यांना आपण PVTG असं म्हणतो. पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स यांची संख्या भारतामध्ये 75 आहे. 75 म्हणजे काय? 75 टोटल अशा आदिवासी जमाती आहे की ज्या PVTGमध्ये गणल्या जातात आणि त्याचं सगळ्यात जास्त प्रमाण हे ओडिसा राज्यामध्ये येतं. तर ह्या PVTG लोकांसाठी ही योजना भारत सरकारने आणलेली आहे. त्याचा उद्देश काय? आदिवासी प्रवर्गातील वंचित लोकांना रस्ते, दूरसंचार जोडणी, वीज, सुरक्षित घरे, पाणी, सुलभ शिक्षण, आरोग्य, पोषण आणि उपजीविका उपलब्ध करून देणे असा उद्देश या PM जनमन अभियानाचा आहे. आणि यासाठी एकूण 24,104 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. आपण 24,000 कोटींची तरतूद कुठं केली हे सुद्धा बघितलेलं होतं, तर ते लक्षात ठेवायचं. आणि मी तुम्हाला आत्ताच ह्या दोन्ही आपण स्कीम बघितल्या. PM डिवाइन ही योजना कशा संदर्भात होती ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. इथं हे लेक्चर आपलं संपतं. ज्या बाकीच्या राज्याच्या संदर्भात योजना आहे त्या आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. तुम्हाला मला कमेंटमध्ये काय सांगायचं आहे? PM डिवाइन ही योजना कशा संदर्भात आहे हा तुमचा आजचा प्रश्न आहे. सर्च करायचं आणि खाली कमेंटमध्ये सांगायचं. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय.